महाराष्ट्राचं राजकारण त्यात केंद्राचं सुद्धा राजकारण आलं आहे। आता महाराष्ट्राच्या राजकारणातच होत नव्हते झाले ते एकत्र आले। आता त्याचप्रमाणे अमित शहा घामाघूम झाले। जय शहांना घेऊन मातोश्रीवर बाळासाहेबांना म्हणाले, आप बात करोगे तो न्यायमूर्ती। आता नेमकं हा दावा कोणी लावला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। संजय राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावा केला आहे। आता काय आहे नेमकं आपण बघणार आहोतच, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघूयात। कारागृहात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहिलेलं नरकातलं स्वर्ग पुस्तक लागलेलं आहे। संजय राऊतांनी या पुस्तकात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कसं वाचवलं याबाबत खळबळजनक दावा केला आहे। तसेच या पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा दावाही करण्यात आला आहे। काय आहे नेमकं आपण बघूयाच। काळी पिवळी टॅक्सी पकडून अमित शहा मातोश्रीवर आले। नरकातला स्वर्ग या पुस्तकात पुढे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि अमित शहा यांना केलेली मदत त्यांची विस्तृत माहिती संजय राऊत यांनी मांडली। संपूर्ण देश तेव्हा मोदीच्या विरोधात होता, परंतु ठाकरे शिवसेना आणि सामना मोदींच्या बाजूने उभा राहिला। मात्र त्याच मोदींनी पुढे शिवसेना असुरी पद्धतीने फोडली। अमित शहा यांना सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी चौकटीबाहेर जाऊन मदत केली। अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते। केंद्रात UPAचे सरकार होते आणि दंगलीत काही निर्गुण गुन्ह्याचा तपास CBIकडे सोपवला होता। यावेळी नरेंद्र मोदी यांनी अमित शहा त्यांना मदत करता येत नव्हती। अमित शहा गुजरातमधून तडीपार होतेच। CBIने फार आवडल्याने अमित शहा यांच्या तात्पुरतीच्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। अडचणीत अडकलेल्या अमित शहा यांना एकच माणूस मदत करू शकतो, ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, असं शहा यांना कुणीतरी सुचवले। एके दिवशी भरदुपारी ते लहान जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळ उतरले आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते बांद्राच्या दिशेने निघाले। मात्र मातोश्रीच्या आणि कलानगर परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाल्याने कलानगरचे मुख्य गेटवर अमित शहा यांना अडवून ठेवण्यात आले, कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्याची होती। अमित शहा घामाघूम होऊन बराच काळ प्रतीक्षेत होते। दुसऱ्या दिवशी अमित शहा यांना पुन्हा एकदा मातोश्रीवर आले। यावेळी शिवसेना प्रमुखांनी त्यांना सायंकाळची वेळ दिली आणि अमित शहा हे मातोश्रीवर गेले। नंतर काय झालं आपण बघूया। अमित शहा दर्दभरी कहाणी सांगत म्हणाले, आप बात करोगे तो। आता या ठिकाणी त्यांचा हा प्रश्न निर्माण झाला। गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण व आपले कुटुंब भोगत असल्याची दर्दभरी रोमांचक कहाणी शिवसेना प्रमुखांना सांगितली। मी अडचणीत आहे, अमुक न्यायमूर्तीसमोर केस सुरू आहे, तडीपारी आणि वगैरे अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सांगितलं। त्यानंतर अमित शहा बाळासाहेब यांना म्हणाले, आप बात करोगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे। म्हणजे याहून स्पष्ट झालं की अमित शहाला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मोठी मदत केली। त्यानंतर अमित शहा बाळासाहेब यांना म्हणाले, आप बात करोगे तो न्यायमूर्ती आपकी बात मान लेंगे, तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत। त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्या फोनवर अमित शहा यांचे प्रकरण त्यांच्याकडे होते त्यांना फोन करून बोलले आणि त्यांचे शेवटचे, तुम्ही कोणतीही पदावर बसलेले असो पण तुम्ही हे हिंदू आहात हे विसरू नका। बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोनने अमित शहा यांच्या जीवनातला आणि राजकीय प्रवासातल्या बहुतेक अडचणी दूर झाल्या। यावर समजतं की बाळासाहेब ठाकरे किती मोठे माणूस होते। त्यानंतर अमित शहांना यांनी पुढे काय झालं हे साऱ्या जगाने पाहिलं आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबाशी ते निर्गुणपणे वागायची भावना या पुस्तकातून संजय राऊत यांनी व्यक्त केली। ED कोठडीची संपून न्यायालय कठोडी म्हणजे आर्थर ऊर्जेच्या दिशेने जाताना संजय राऊत आणि हे सगळं आठवड्याचं हे पुस्तकच सांगितलं। तर काय झालं हे सर्वांनाच माहीत आहे। आता न्यूजवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत असलेलं संजय राऊत यांचं लिहिलेलं पुस्तक ते या ठिकाणी न्यूजवर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे। परंतु अमित शहा यांनी असं करायला नव्हतं पाहिजे। हे तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य वाटते नक्की कमेंट करून सांगा।
आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण ही माहिती अजून देखील बाहेर लोकांना माहीत नाही. आपल्या व्हिडिओमुळे बऱ्याच लोकांना माहीत होईल. त्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असाल तर चॅनलला सुद्धा लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलवर महाराष्ट्राची लेटेस्ट व्हिडिओ जी काही महाराष्ट्राची अपडेट असते ती आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळते. त्यासाठी लगेच जाऊन व्हिडिओ लाईक करून टाका, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, आपल्या चॅनल लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका.